शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. राजस्थान, पंजाब, दिल्ली या दिशेने आता थोडं WD सरकू लागले आहे. म्हणजे थोडे दक्षिणेला WD सरकण्याची शक्यता आहे. बर्फवृष्टी उत्तर भारतामध्ये होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. त्याच वेळेस अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान दक्षिणेला वादळी परिस्थिती आहे. हलके कमी दाब या ठिकाणी तयार होऊ शकतात. आज 13 तारखेला थंडीची लाट ही कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि ओरिसामध्ये दाखवण्यात आलेली आहे. तर धुक्याचा मोठा प्रभाव हा पर्वतीय राज्यांच्या काही आजूबाजूने दाखवण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ आपण बघतो पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तरेकडील पूर्वेकडील काही राज्यांमध्ये याचा प्रभाव आहे. आणि या ठिकाणी घनाकोरा किंवा दाट धुक्यांचा प्रभाव या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे, जे पिकांवर परिणाम करणार आहे. मात्र थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रामधील आता कमी होऊ शकतो असा अंदाज देण्यात आलेला आहे. तर धुक्याचं प्रमाण थोडं काही दिवस अजून राहू शकतं असाही इशारा आहे. आपण या ठिकाणी बघतो थंडीच्या लाटेचा प्रभाव तेलंगणा, कर्नाटकच्या काही भागावर काल दाखवण्यात आलेला होता. महाराष्ट्रावरही थंडीचं प्रमाण आहे. ओरिसा, छत्तीसगडमध्ये देखील थंडीचं प्रमाण आहे. आपण या ठिकाणी बघतो की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये तयार झालेल्या धुक्याचा प्रभाव जवळपास वाहनांना स्वतःच्या लाईट लावून चालावं लागते. आणि या ठिकाणी आपण बघतो की दाट धुक्यांचा प्रभाव आपल्याला अनेक विभागामध्ये या ठिकाणी स्पष्ट जाणवतोय. अनेक अतिशय वेगवेगळ्या प्रकारची दृश्य आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. आपण बघतो मुंबईमध्ये देखील 14.9 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान उतरलं आहे. आणि एवढ्या प्रमाणात मुंबईत तापमान उतरण्याची ही डिसेंबरमधली दुसरी घटना आहे. थंडीच्या लाटे संदर्भामध्ये आपण जर अंदाज बघितला तर JFS मॉडेलने अजूनही थंडीची लाट कायम दाखवली आहे. 13 तारखेला, 14 तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी थंडी राहणार आहे. 15लाही थंडी राहणार आहे. 14लाही थंडी असणार. 16ला देखील थंडी आहे. 17 पासून थंडी कमी राहील हाच अजून मॉडेलचा अंदाज कायम आहे. आणि आपण बघतो 18, 19, 20, 21 आणि 22 तारखेपर्यंत अतिशय हलक्या स्वरूपाची किंवा सौम्य थंडी आपल्याला बघायला मिळेल. आपण या ठिकाणी बघतो पावसासंदर्भामध्ये काही विशेष अशा प्रकारचा अंदाज नाही आहे, परंतु बंगालच्या उपसागरात अंतर्गत भागात अंदमान निकोबार बेट ते श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात तयार होऊ शकतं. उत्तर भारतामध्ये WD पाठी WD सक्रिय होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, परंतु त्याचा प्रभाव देखील थोडा अजून तरी अतिउत्तरेकडील भागामध्ये आहे. आपण यापूर्वी बघितलेलं आहे की 19 डिसेंबरपर्यंत केवळ बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात एक सिस्टम सक्रिय राहण्याची शक्यता आहे. आणि भविष्यामध्ये ही सिस्टम 19 ते 26च्या दरम्यान नष्ट होईल, परंतु उत्तर भारतात WD सक्रिय राहण्याची शक्यता आहे. या मॉडेलचा एक धावता अंदाज बघत असतो. यातून आपल्याला साधारण कुठे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल किंवा WDचा प्रभाव किती राहील या संदर्भातील अंदाज येत असतो. आपण बघतो पाकिस्तान मार्गे किंवा अफगाणिस्तान मार्गे WDचा प्रभाव उत्तर भारतामध्ये सक्रिय होतो. आणि सध्या याचा प्रभाव उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी आहे. दरम्यानच्या काळात श्रीलंका ते अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान देखील हलकं कमी दाबाचं क्षेत्र असणार आहे. या पलीकडे सध्या हवामानामध्ये विशेष बदल नाही. खास करून मध्य भारतावर थंडीचा प्रभाव आहे.
पावसासाठी अजून तरी फारसं अनुकूल वातावरण कुठे तयार झालेलं नाही. हा 27 डिसेंबरपर्यंतचा अंदाज आहे. आणि दरम्यानच्या काळात केरळ, तामिळनाडू या भागातच थोडं हलकं वातावरण, तर उत्तर भारतात अतिउत्तरेला बर्फवृष्टी हाच अंदाज कायम आहे. आपण या मॉडेलचा देखील धावता अंदाज बघितला एकत्रित स्वरूपामध्ये 27 तारखेपर्यंत, तर मध्य भारतावर कुठे परिणाम नाही. अति उत्तरेला बर्फवृष्टी, तर अति दक्षिणेला म्हणजेच केरळ, तामिळनाडूमध्ये कमी दाबाचा हलका प्रभाव, हेच अंदाज देण्यात आले आहेत. बाकी अजून थंडीचं प्रमाण कमी अधिक प्रमाणात मध्य भारतावर राहील. बाकी अंदाजात विशेष बदल नाही. आपण जर बघितलं तर भारताच्या उत्तरेकडे WDचा प्रभाव हलक्या स्वरूपात तयार होतोय. कमी दाबाचा प्रभाव हा अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान हलक्या स्वरूपात तयार होऊन तो श्रीलंकेकडे सरकतोय. त्यामुळे आणि त्याच वेळेस आपण हेही बघतो की या ठिकाणी एक अँटी सर्क्युलेशन सक्रिय होण्याची शक्यता आहे. म्हणजे या सर्व प्रक्रिया आहेत. त्यामुळे एकूणच या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होतं की उत्तर भारतामध्ये मैदानी भागात देखील थोडं वातावरण बदलू शकतं, परंतु लगेचच खूप मोठं पावसाळी परिस्थिती किंवा WDचा मैदानी भागावर फार मोठा परिणाम असं काही लगेचच वातावरण नाही आहे. केवळ आपल्याला दिसते तामिळनाडू आणि केरळ या राज्यामध्ये थोडीफार पावसाळी परिस्थिती 16 तारखेनंतर तयार होऊ शकते. आणि 16 तारखेनंतर एखादा प्रभावी WD देखील अफगाणिस्तान, पाकिस्तान मार्गे उत्तर भारतात सरकू शकतो. हा एक प्राथमिक अंदाज आहे. यापुढे तापमानामध्ये थोडे चढउतार होणं अपेक्षित आहे. थंडीची लाट जरी असली तरी थोडी ती कमजोर होण्याची शक्यता आहे. 14 तारखेलाही तीच परिस्थिती आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो थंडीचा प्रभाव वाढलेला आहे तो हलकासा आता कमी होऊ लागेल असा एक अंदाज आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.